10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 10वी-12वीचा निकाल कधी जाहीर होईल याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अंदाज व्यक्त केला जात आहे की निकाल काही काळ उशिराने जाहीर होऊ शकतो. राज्यात सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने 10वी-12वीच्या निकालावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्मचारी आंदोलनामुळे परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे काम सध्या स्थगित आहे. शिक्षण मंडळाने बढती व बदलीच्या नियमात केलेल्या बदलामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. आधी ही मुदत 2 वर्षे होती, परंतु आता ती 4 ते 6 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कारणास्तव 28 एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन सुरू असल्याचे इशारा देण्यात आला आहे. राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेची सल्ला न घेतलेल्या एकतर्फी निर्णयाचा कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील 9 विभागांमध्ये लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू आहे, ज्यामुळे 10वी-12वीच्या निकालावर प्रत्यक्ष फटका लागू शकतो, असे विठ्ठल सरोदे, उपाध्यक्ष बोर्ड कर्मचारी महासंघटनेने स्पष्ट केले. 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे तो उशिराने जाहीर होईल असे दिसत आहे. बोर्डाकडून अद्याप निकालाच्या निश्चित तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।